पजू भाऊ हा? ते आपली गंगूबाई नाही का घराजवळची हा? त्याच्या पोरीच्या नाही का त्या दिवशी साक्षी होता का हा? तर पाहुणं घेऊन आलं मस्त साक्षी दिसून झाला हो. तर ते पाहुणं नाही का जेवाची वाट पाहत होतं त्याला जेवण करायला नाही द्यायला पाहिजे का हो? अरे बाय यानं स्वयंपाक नाही ना काहीच नाही म्हणला का अरे मी त्या खुर्चीवर बसला होतो मला वाटलं का साला पाहुणं उपाशी जाते का म्हणजे चांदण्या गावातून पाहुणं उपाशी जाणे चांगलं नाही वाटन का हो ना तर. मा कर्तव्य ते नसतील जेवण करायला तर मी गेलो घरी गेलो हा? एक शेर तांदूळ मांडलो का आणि पुऱ्या पाहुण्याला जेवण करायला दिलो झालं बिचारा खुश म्हणजे मला असा चांगला नाही वाटत बरोबर आहे का नाही म्हणजे पुऱ्या पाहुण्याला तू जेवण दिलास? पुऱ्या पाहुण्याला मी एकट्याने जेवण दिलो भाऊ म्हणजे कसं आहे माहिती आहे का समाजसेवा करणे हा माया कसा चांगला वाटते मला स्वतःला वा, मग तुझे म्हणजे जे विचार आहेत असे म्हणजे खतरनाक विचार आहेत तुझ्यासारख्या लोकांची नाही का कमतरता या समाजामध्ये. मला आवडला भाऊ तुया. मग बघा मला एक गोष्ट आठवली. हा शिरपत मामा त्याच्या पोरीचा साक्षीकरण करून राहिला म्हण तर म्हण त्याला जेवण द्यायला तांदूळ नसेल म्हण तर ते पाहुणे इकडे आणा लागतील तुमच्या घराकडे. कसं आहे पजू गुरुवारच्या आहे. पजू भाऊ आता ह्या 2 दिवसा पहिलं नाही का म्हणजे मी भुसाऱ्याला नाही का तांदूळ विकून टाकलो नाही तर पाहिजे माहिती किंवा माया कसा का माहिती अरे यार नंतर असा करतो त्याला पैसे देजो मग तो तांदूळ घेणं जेवण देईल मी त्याला सांगून ठेवीन. अरे भुसाऱ्याने नगदीच पैसे दिले ना मला धान विकलो म्हणजे हे तांदूळ विकलो तर नाही का हा? न तेच पैसे नाही का बँकेत टाकायला गेलो बँकवाला म्हणते 10 वर्ष काढायला नाही जमा म्हणते नाही तर माहिती आहे ना काम कसं आहे ते तुला